तब्बल 6 वर्षानंतर परभणी शहरातील होत असलेला नवीन बसपोर्टचे काम आता जवळपास संपलेले आहे आणि हा बसपोर्ट आता प्रवाशांसाठी खरं तर खुला करण्यात आला आहे। अधिकृतरित्या या बसपोर्टचे काम या ठिकाणी उद्घाटन झाले नाही, मात्र पर्यायी बस स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्यामुळे खरं तर हा बसपोर्ट आता उद्घाटन विना सुरू करण्यात आला आहे। फलाटावरती आपण पाहतोय बसेस या ठिकाणी धावायला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर 2019 साली परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या बसपोर्टचे कामाचे भूमिपूजन केले होते, मात्र गेल्या 6 वर्षापासून सातत्याने या बसपोर्टचे काम रखडलेले होते। अनेक वेळा निधी अभावी हा बसपोर्टचे काम रखडल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक आमदारांनी केला होता, मात्र तब्बल 6 वर्षानंतर आता 26 जानेवारी पासून खरं तर या बसपोर्टचे काम चालू असताना सुद्धा देखील सामान्य प्रवाशांसाठी हा बसपोर्ट आता खुला करण्यात आलेला आहे। मात्र गेल्या 6 वर्षात प्रवाशांनी अतोनात यातना या ठिकाणी एकूणच पर्यायी बस स्थानकावर सहन केले होते। अखेर आज बसपोर्ट खुला करण्यात आलेला आहे। अधिकृत उद्घाटन झालं नसलं तरी सामान्यांना या ठिकाणी प्रवाशांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। अवघ्या काही दिवसात उरलेला काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे। मात्र तुर्तास परभणीकरांना बस स्थानकावरून आता प्रवास करायला परभणीकरांना सुरुवात झालेली आहे आणि अनेक यातना प्रवाशांची आता या ठिकाणी संपलेले आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।